झिका रुग्णांच्या उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात 50 बेडचा अद्ययावत कक्ष। पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया अशा साथजन्य आजारांनी राज्यात डोकं वर काढत असताना आता हिवाळ्यात झिका व्हायरस आजारानं भीतीचं वातावरण आहे। मात्र ठाणे जिल्ह्यात साथीच्या आजारांशी लढण्यासाठी विशेष खबरदारी घेत आरोग्य प्रशासनानं सिव्हिल रुग्णालयात झिकाग्रस्त रुग्णांसाठी विशेष कक्ष स्थापन केला आहे। 50 बेडच्या अद्ययावत कक्षाबरोबर औषध साठा, आपत्कालीन पॅरामेडिकल टीम सज्ज ठेवण्यात आली आहे। ठाणे जिल्ह्यात थंडीचा संमिश्र अनुभव सर्वजण घेत असताना बदलत्या हवामानामुळे सर्दी खोकल्यांच्या रुग्णात वाढ झालेली बघायला मिळते। अशातच राज्यात ठिकठिकाणी झिका व्हायरसचा लोड वाढत असल्यानं चिंता व्यक्त करण्यात येते। सरकारकडून या साथीचा रोग पसरणार नाही यासाठी खबरदारी घेतली जाते। झिका व्हायरस रुग्णांच्या उपचाराची उत्तम सोय सिव्हिल रुग्णालयात करण्यात आली आहे। मुंबईत झिका व्हायरसची साथ पसरत असल्याचं सांगितलं जात असल्यानं ठाणे जिल्ह्यात झिकाची साथ पसरल्यास यावर त्वरित उपचार मिळणं आवश्यक आहे। यामुळे 50 बेड असणाऱ्या कक्षात उपचारासाठी लागणारी सर्व औषधं सामुग्री सज्ज ठेवण्यात आली आहे। झिका व्हायरसची माहिती प्रसार माध्यमांवर सांगण्यात येत असली तरी खबरदारी म्हणून सिव्हिल रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम सज्ज ठेवली आहे। डासांमुळे झिका व्हायरस पसरत असून यामुळे घाबरण्याचं कारण नाही, मात्र गर्भवती महिलांनी काळजी घेतली पाहिजे, असं डॉक्टर कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, सिव्हिल रुग्णालय ठाणे यांनी माहिती दिली आहे। झिका व्हायरस वाढतोय असं काही माध्यमांनी बातम्या केलेल्या आहेत, परंतु अशी वस्तुस्थिती नाही। आपण ठाणे जिल्ह्यामध्ये बघतोय, आपल्याकडे काही अशा केसेस नाही। तरी पण एखादी जो पेपरमध्ये बातमी असेल किंवा मग न्यूजमध्ये येते बातमी झिका व्हायरस वाढतोय म्हणून, आणि नागरिकांमध्ये थोडीफार त्याची घबराट निर्माण होते, त्यासाठी त्या दृष्टीने आपण ठाणे जिल्हा त्यासाठी सज्ज आहे। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपण बघतो जवळपास आपण एक 40 ते 50 बेड आपण इथे रिझॉर्ट ठेवलेले आहेत काही इन्फेक्शन डिसीजसाठी। जर केसेस आले तर आपण ॲडमिट करू। काळजी करण्यासारखं नाही। झिका व्हायरस हा सिंपल व्हायरल फिवर असतो। बऱ्याच वेळी साधा डोकेदुखी, ताप, अंगदुखी, डोळे लाल होणे, अंगावर रॅश येणे ह्या सिम्पटम्स आहेत। अजून काही कॉम्प्लिकेशन होत नाही। फक्त प्रेग्नंट वुमनला झालं तर मग थोडेशा प्रॉब्लेम येतात होणाऱ्या बाळाला। तर काळजी करण्यासारखं नाही, घरी राहून ट्रीटमेंट करता येते। जर आलंच तर असे साथ आपल्याकडे नक्कीच नाही, पण आलंच तर काळजी करण्यासारखं नाही। आणि जर असं काहीतरी ताप येऊन अंगावर जर कधी लालसर चट्टे येत असतील किंवा डोळे येत असतील असं जर सिम्पटम वाटलं आणि बॉडी असेल तर नजदीकचे जे काही डॉक्टर आहे, सरकारी हॉस्पिटल आपल्याकडे सगळीकडे PSC, RH किंवा SDH किंवा सिव्हिल हॉस्पिटल, तात्काळ तिथे संपर्क साधा। त्या टेस्ट करण्याची फॅसिलिटी तिकडे अवेलेबल आहे आणि त्या ट्रीटमेंट करण्याची पण फॅसिलिटी अवेलेबल आहे। आणि इव्हन ॲडमिट करायची गरज जरी पडली, उज्ज्वली नाही पडत तरी गरज पडली तर आपण त्यासाठी हा वार्ड तयार केलेला आहे।